So this is our topic, that is the president and the history of America. Okay, this is the part of our world history. In short, we will discuss the history of America, and then we will discuss the presidential form of government which is existed in the America, and we will compare it with our Indian parliamentary system. सो आपण दोन गोष्टी बघणार आहोत. एक म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीचा तो पार्ट जो की हिस्ट्री, थोडक्यात हिस्ट्री आपण जाणून घेणार आहोत. नॉट मच मोर, बिकॉज वी आर डिस्कसिंग द पॉलिटी पार्ट. ओके, बट तो हिस्ट्री जर तुम्हाला कळली नाही तर पॉलिटी लवकर समजणार नाही. सो वी विल डिस्कस बोथ सायमल्टेनियसली. At the same time, we will compare the presidential form, the presidential election system with the parliamentary form of government, which is existed in India. Okay, तर ते पण आपण डिस्कस करणार आहोत. Recently, we have seen that there was a result of the election was finished in USA. The election of what? The president. ओके, ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा फॅसेट जो असणार आहे तर त्याचे वेगवेगळे जे काही पैलू असणार, जे काही डायमेन्शन असणार, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आणि मग तुम्हाला त्यातून रिअलाइज होईल. फर्स्ट ऑफ ऑल की सगळ्यात महत्वाची गोष्ट की वी इवन डोंट नो वेदर दिस इलेक्शन्स ऑफ द प्रेसिडेंट इन USA आर डिरेक्टली, ही इज डिरेक्टली इलेक्टेड और इनडायरेक्टली इलेक्टेड. ते डायरेक्ट इलेक्शन आहे का इनडायरेक्ट इलेक्शन आहे. इन द केस ऑफ अमेरिका, से फॉर एग्जांपल, इन केस ऑफ USA, India, our president is directly elected or indirectly elected? Indirectly elected. Okay, that is clear. Okay, it means that you have that idea what is direct election and indirect election. हे माहिती आहे तुम्हाला. आता डायरेक्ट इलेक्शन आपण इथून सुरुवात करूया आणि मग आपण इकडे येणार. फर्स्ट आपला टॉपिक जो आहे तर तो आहे आपला USA मधली जी काही पॉलिटिकल सिस्टम आहे आणि त्यांचा जो बॉस आहे तर तो आहे प्रेसिडेंट. ओके, प्रेसिडेंट. आपल्या युट्यूब वरती आणि आपल्या ऍप्लिकेशन वरती हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की कंपॅरिझन ऑफ प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अँड पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आय विल शेअर दॅट लिंक विथ यू. जस्ट गो थ्रू इट अँड कनेक्ट विथ दिस पर्टिक्युलर टॉपिक. ओके, तर तो एक बघूयात आपण, म्हणजे तुम्हाला एक चांगली आयडिया येऊन जाईल. सो प्रेसिडेंट जो आहे त्याची इलेक्शन आता झालेली आहे, त्याच्यामुळे तो करंटचा इश्यू आहे आणि म्हणून आपण ते डिस्कस करणार. ओके, प्रेसिडेंट. आता आपल्याकडे पण प्रेसिडेंट आहे, त्यांच्याकडे पण प्रेसिडेंट आहे, बट त्यांच्याकडे जे फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे तर ते कसं आहे, प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, राष्ट्रपती शासन प्रणाली आहे. वेरज इंडियाच्या केसमध्ये काय आहे, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, पार्लमेंट आहे आपल्याकडे. ओके, एका लेक्चर मध्ये मी तुम्हाला आय थिंक हे पण सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे जे संसद आहे ते काय म्हणतात त्याला, आपल्याकडे जे पार्लमेंट आहे त्याला आपण संसद म्हणतो, हिंदी नॉमेनक्लेचर ऑफ पार्लमेंट. तसंच त्यांचं जे पार्लमेंट आहे त्याला पण स्पेसिफिक नाव दिलेलं आहे. काही देशामध्ये त्याला ड्युमा म्हणतात, आपल्याकडे संसद म्हणतात. तसं त्यांच्याकडे काय म्हणतात, काँग्रेस. व्हेरी गुड. त्या ठिकाणी काँग्रेस. काँग्रेस म्हणजे काय, त्यांचं संसद ज्यामध्ये 2 हाऊसेस आहेत. एक आहे त्यांचं हाऊस ऑफ सिनेट, ओके, आणि दुसरं आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. सिनेट म्हणजे त्यांचं राज्यसभा आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्यांचं लोकसभा. क्लिअर. हे त्यांच्याकडे जे आहे तर ते पॉलिटिकल सेटअप मध्ये असा सेटअप आपल्याला बघायला मिळतो. काँग्रेस. आता या सिनेटमध्ये आपल्याकडे जर आपण बघितलं तर हा प्रेसिडेंट आहे. पर्टिक्युलरली इंडियाच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर आपण हेड म्हटलेला, हेड. इंडिया पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये 2 हेड असतात, बरोबर. एकाला कुठला हेड म्हणतो आपण, डिफॅक्टो हेड, आणि दुसऱ्याला कुठला हेड म्हणतो आपण, डेज्युअर हेड. रनिंग नोट्स काढणं सुरू ठेवा. आता डिफॅक्टो हेड म्हणजे ज्याला आपण ऍक्च्युअल हेड म्हणतो, ऍक्च्युअल, तर तो कोण असतो पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये, प्राईम मिनिस्टर. आणि डेज्युअर हेड म्हणजे नॉमिनल हेड असतो, तो कोण असतो, प्रेसिडेंट. ओके, हा एक पॉइंट जो आहे तर तो लक्षात ठेवा. डिफॅक्टो अँड डेज्युअर, इट मीन्स द ऍक्च्युअल हेड अँड द नॉमिनल हेड. ऍट द सेम टाइम वी कॅन ऑल्सो कॉल इट द हेड ऑफ द गव्हर्नमेंट, स्टेट.
So in the parliamentary form of government, there are two heads. One is head of government, that is de jure, that is de facto, and that is actual. And one is head of state, that is de jure and nominal one. Okay. But that is the speciality of the parliamentary form of government, where there are two heads. Okay. But in the presidential form of government, the de facto head and the de jure head is a single person, and that is the president. He is the actual head. At the same, if he is actual, then we cannot call him nominal. Okay, he is actual head, but he is head of the state, right? At the same time, he is head of the government, and that is why the president of United States of America is the most powerful person in the world. Okay, this is just the hook line. This is just the opening line of our discussion. Before going to discuss the election of president, we need to understand that setup, political setup. Okay, so Congress आपल्या लक्षात आलेला आहे. Second, another point. आता या दोघांची ज्यावेळेस इलेक्शन होते, प्रेसिडेंटची इलेक्शन जर आपण बघितलं तर प्रेसिडेंटच्या इलेक्शन मध्ये कोण असतं? इलेक्टरल कॉलेज असतं, बरोबर. आपण पॉलिटिक्सच्या पार्ट मध्ये हा पार्ट बघितलेला. इलेक्टरल कॉलेज कन्सिस्ट ऑफ, आय होप दॅट यू माइट हॅव सीन बिफोर दिस और द क्लासेस वी हॅव ऑलरेडी डन इन द लास्ट इयर, बट या बॅचला आपण पॉलिटिक्स सुरू केलेलं नाहीये. बट प्रेसिडेंटला ज्यावेळेस आपण इलेक्ट करत असतो त्यासाठी, कारण ते इनडायरेक्ट इलेक्शन आहे. इनडायरेक्ट इलेक्शन म्हणजे काय? वेअर देयर आर नो डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द पीपल. आणि डायरेक्ट इलेक्शन म्हणजे काय? वेन पीपल डिरेक्टली गिव्ह और कास्ट देअर votes to that particular person or candidate who is contesting the election from that particular constituency. All right. So high point लक्षात घ्या. So direct election and indirect election. In the indirect election, people are not directly involved. मग ते काय करतील? तर ते आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना ते वोट देतील, आणि ते रिप्रेझेंटेटिव्ह जे असणार आहेत ते इलेक्टोरल कॉलेजमध्ये असतील, आणि हे इलेक्टोरल कॉलेज त्या कॅन्डिडेटला मत देणार आहे. They will cast their vote to that particular candidate who is contesting the election for president. Okay. म्हणजे ही इलेक्शन कशी आहे आता? इंडियाच्या केसमध्ये कशी आहे? इनडायरेक्ट आहे. पण रिसेंटली तुम्ही जर न्यूजपेपर बघितला असाल तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की तिथं आपल्याला दोन प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट दिसतात, बरोबर आहे. कॅन्डिडेट 1 आणि कॅन्डिडेट 2, दोन पार्टी आहेत तिकडे, डेमोक्रेटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी. कमला हॅरिस एका साईडला आणि दुसऱ्या साईडला डोनाल्ड ट्रम्प. म्हणजे आपल्याला माहिती आहे, अमेरिकेच्या लोकांना माहिती आहे की टू होम दे आर कास्टिंग देअर वोट. त्यांना माहिती आहे की कोणाला ते मत देत आहे, कोण आपला प्रेसिडेंट असणार आहे, इदर ऑर, बरोबर. इन द केस ऑफ इंडिया, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे प्राईम मिनिस्टर कोण आहे हे माहिती असणं अपेक्षित आहे का? अपेक्षित नाहीये. बट आपली इलेक्शन सिस्टम जी आहे, जी पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, तर ती काय करते, एक आयकॉनिक फेस समोर आणते, सेम लाईक अ प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, आणि त्यांच्या नावावरती इलेक्शन कंटेस्ट करते. बट दॅट इज नॉट द स्पेशालिटी ऑफ पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत. मग आता इलेक्टोरल कॉलेज जे आहे, तर इलेक्टोरल कॉलेजमध्ये हे इनडायरेक्ट जे काही रिप्रेझेंटेटिव्ह असतील त्यांचं ते असणार आहे, आणि मग तिथून ते वोट असणार. मुद्दा हाच आहे, परत आपला तिथेच येतो की अमेरिकेच्या ज्या निवडणुका आहेत तर ते डिरेक्ट आहेत की इनडायरेक्ट आहेत. वी आर टॉकिंग अबाउट द इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, US प्रेसिडेंट. ओके, काय वाटतं तुम्हाला? व्हॉट डू यू थिंक? ते डायरेक्ट आहेत का इनडायरेक्ट आहेत? तर डायरेक्ट इलेक्शन आहे, डायरेक्ट इलेक्शन आहे. यू आर कन्फ्युज्ड वेदर डिरेक्ट ऑर इनडायरेक्ट, बरोबर. ओके, तर आता कसं उत्तर जे मी तुम्हाला सांगतो नंतर आपण ते डिस्कस करत आहोत, तर त्या सुद्धा इनडायरेक्ट इलेक्शन आहे. सो 90% स्टुडंट फेल्ड टू टेल दॅट whether it is direct election or indirect election because they knew the face of the president. Okay, we are casting directly, they are thinking that the people are casting their vote to the president, and hence most of the people fail to understand whether it is
direct or indirect. They consider or they comprehend that it is direct election. Okay, but it is not. It is indirect election. All right. Okay. So let's have a history of America. You know history of America, United States of America. मॉडर्न एज मध्ये जे आपण हिस्ट्री बघतोय, जो अमेरिका बघतोय, ओके, तर त्याची काय हिस्ट्री आहे? अमेरिका वॉज फाउंड बाय yes the history of America in the 14th-15th century. Okay, it was Columbus. I think in the first session of history we have discussed that already. Okay, first was Columbus who discovered the route, sea route to reach that particular part. But obviously, yes, they started discovering India, but accidentally they reached in America. But America was already there. तिथं नोमॅडिक लोक राहायचे, ठीक आहे, त्यांचं कल्चर वेगळं होतं, सगळं वेगळं होतं. पण 15th सेंचुरीमध्ये आपल्याला माहिती आहे की कोलंबस वॉज द फर्स्ट पर्सन. कोलंबस, मॉडर्न इंडियाचं जे बिगिनिंगचं सेशन आहे आपण त्याच्यामध्ये बघितलं, जसं वास्को द गामा भारतामध्ये आला तसं कोलंबस जो आहे तो तिकडे गेलेला. आणि कोलंबसला कशाच्या शोधासाठी जायचं होतं? सी ट्रेड रूट त्याला बघायचा होता इंडियाचा. बट ट्रिटी ऑफ टोरडेसिला, आय होप दॅट यू आर रिमेंबरिंग दॅट ट्रिटी, फ्रेंच आणि कोणामध्ये झाली होती? स्पेन आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये झाले होते. आणि अकॉर्डिंग टू दॅट ट्रिटी, टोरडेसिलाच्या करारानुसार स्पेनचे जे लोक आहेत तर ते ईस्ट की वेस्ट, ते वेस्टर्नला जाणार, पोर्तुगीज ईस्टर्नला येते. ओके, टोरडेसिला. आणि मग हा कोलंबस जो आहे तर तो भारताच्या शोधासाठी, म्हणजे भारताचा शोध लागलेला होता, पण सी रूट शोधायचा होता त्यांना, म्हणून तो कुठे गेला? अमेरिकेत पोहोचला. आणि त्याला असं झालं की हा तर भारतच आहे, इंडियाचा आहे. पण मी ती आपण स्टोरी सांगितलं होती की यार भारताचे लोक कसे आहेत? काळे सावळे लोक आहेत. आणि हे कसे दिसतात? लाल लाल दिसतात. म्हणजे असं कोणता स्तनपात घेतला यांनी, बरोबर आहे, की ती लाल लाल झालेले आहेत म्हणून. मग तो कन्फ्युज झाला थोडा. पण त्यांना असं वाटलं की असं रायटरने चुकीचं लिहिलं असेल, किंवा जे लोक दिसले असेल, एवढा मोठा जॉग्राफिकल मोठा देश आहे जॉग्राफीने, तर असं वाटलं त्याला की असतील काही लोक लाल याच्यामध्ये, म्हणून त्यांनी त्याला काय म्हटलं? रेड इंडियन्स म्हणून कन्सिडर केलं. त्यातले माणसं पण पकडून आणले स्पेनच्या देशासमोर, राजासमोर, हे बघा इंडियाचा शोध लागलेला आहे, सी ट्रेड रूट जो आहे तर तो आय हॅव ऑलरेडी डिस्कवर्ड दॅट. नंतर जो आहे अमेरिको, याच्या लक्षात आलं की एक कुछ दाल में काला है. मग तो परत गेला तर त्याला कळालं की दिस इज नॉट इंडिया, दिस इज अ न्यू लँड. त्या अमेरिगो वेस्पुसी याच्या नावावरून अमेरिकेचं नाव दिलेलं आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके, आणि मग इव्हेंच्युअली कोलोनायझेशनचा पिरियड सुरू होता, ज्यामध्ये युरोपियन कंट्रीज जे आहेत तर ते दुसऱ्या देशामध्ये जात होतं, आपल्या कॉलनी स्थापन करत होतं, आणि तिथं ट्रेड ऍक्टिव्हिटीज जे आहेत तर ते करत होते. सेम इंग्लंड असेल किंवा फ्रेंच असतील किंवा इतरही काही देश असतील, तर त्यांनी सुद्धा आपल्या कॉलनीज कुठे इस्टॅब्लिश केल्या? अमेरिकेमध्ये इस्टॅब्लिश केल्या. ठीक आहे. आता ऑलमोस्ट जे आहे अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघितलं, हा अमेरिगो आहे, ठीक आहे, अमेरिगो ज्याने शोध लावला की हा डिफरंट कंटिनेंट आहे, म्हणून त्याच्या नावावरूनच ते नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी युनायटेड किंगडम किंवा ब्रिटिशर्स जे आहेत तर ते पोहोचले, आणि त्यांनी आपल्या किती कॉलनीज स्थापन केल्या? 13 कॉलनीज. म्हणजे मोठ्या मोठ्या कॉलनीज, जसं की बॉम्बे सुद्धा कॉलनी होती त्यांची, मद्रास होती, अजून काही मसुलीपट्टणम असेल, भरपूर कॉलनीज होत्या. हळूहळू ते स्टेटमध्ये, प्रोव्हिन्सेसमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. म्हणजे त्यांची संख्या कितीपर्यंत पोहोचली? 11 to 13 पर्यंत इंडियाच्या केसमध्ये. तसंच तिकडे सुद्धा आहे 13 कॉलनीज, म्हणजे बिग स्टेट जे आहेत तर ते त्यांच्या कंट्रोलमध्ये आले होते. आणि हे लोक तिथे राहायला लागले. आता तिथले नागरिकच ते आता या ठिकाणी बनत होते. ओके, दे बिकेम द सिटीजन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर लँड. बरेच लोक जे आहेत ज्यांना इंग्लंडमध्ये त्रास होत होता, ते सुद्धा कुठे जात होते? अमेरिकेमध्ये जात होते. दे बिकेम द सेटलर्स नाव इन द कॉलनीज. आणि हे खूप मॉडर्न झाले.
तिथले जे नॉमॅडिक पीपल आहेत, तिथले जे लोकल पीपल आहेत, नेटिव्ह पीपल जे आहेत, तर ते मात्र तसेच राहिले. हे लोक मात्र त्यांच्यावरती अन्याय करायला लागले. पण हे 13 कॉलनी मधले जे लोक आहेत हे युरोपियन होते, पण हे इथं जे आहेत, जे मदर कंट्री आहे त्यांची, दॅट इज इंग्लंड, हे लोक सुद्धा त्यांच्यावरती अत्याचार करायचे, त्यांच्यावरची हेवी टॅक्स लावायचे. आणि मग त्यांना कळलं की ओके, आपण काही युकेचे पीपल नाही आहेत, कारण खूप वर्ष झाले आता. एक पिढी आली, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, 15th सेंचुरी, 16th, 17th सेंचुरी, 18th सेंचुरी, इतके वर्ष झाले, 300-400 वर्ष तिथं राहिल्यानंतर त्यांना ती फिलिंग यायला लागली की इंग्लंड इज नॉट आवर मदर लँड. ते खापरपंचवा गेले. आता नवीन पिढ्या आलेल्या आहेत जे अमेरिकेमध्ये जन्मलेल्या आहेत. आता त्यांना ही फिलिंग आलेली आहे की दिस इज आवर लँड, इट इज आवर मदर लँड, अँड UK or England is a foreign land. You cannot impose the taxes, you cannot impose your polity, your economy, your law on us because we are different land. आणि मग तो सुरू होणार लढा. सो आपण बघितलेलं आहे की ह्या 13 कॉलनीजनी 1776 मध्ये एक फाईट दिलेली आहे. ती फाईट म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, अमेरिकन रिव्होल्यूशन. सो अमेरिकन रिव्होल्यूशन वॉज द फाईट अगेन्स्ट देअर ओन पीपल. म्हणजे ह्या ब्रिटिश कॉलनी होत्या, या ब्रिटिश कॉलनीजनी ब्रिटिशांच्या विरुद्ध काय केलेली आहे, फाईट केलेली आहे. आणि त्यांचे सगळे गव्हर्नमेंट जे असतील, सगळे रूल जे असतील, तर ते काय केले, ओव्हरथ्रो केलेले आहेत. अँड द अमेरिका गॉट फ्रीडम इन 1776. That was the beginning, but in 1779 later on the newly born countries called USA. Okay, and it was perhaps the first modern democracy on the earth. Modern democracy on the earth. Okay, मग त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आलेलं आहे. आणि मग त्यांचं फेडरेशन जे आहे, आता अमेरिकेमध्ये किती स्टेट्स आहेत, 50 स्टेट्स आहेत. या 50 स्टेट्स मध्ये नॉर्थ आणि सदर्न मध्ये जास्तीत जास्त सेटलर्स राहिलेले आहेत, निग्रो लोक राहिलेले आहेत, किंवा तिथले नेटिव्ह लोक राहिलेले आहेत. आणि मग या लोकांनी सुद्धा, जे नॉर्दर्न आहेत, जे व्हाईट आहेत, जे कॉलनीज मधले आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, यांच्यावरती अन्याय अत्याचार सुरू केलेला आहे. हळूहळू मग तिथे सिव्हिल वॉर्स झालेले आहेत. सिव्हिल वॉर्स आपल्याला ते बघायला मिळतात की अमेरिकेतले काही लोक अमेरिकेच्याच लोकांविरुद्ध फाईट करतात, कारण ते त्यांच्यावरती अन्याय करतात. सिव्हिल वॉर्स म्हणजे काय, आपल्याच देशामध्ये चाललेले युद्ध, नागरिकांकडून नागरिकांच्या विरुद्ध. तर तो एक पॉइंट आहे. तर 50 स्टेट्स आहेत. आता 50 स्टेट जे आहेत, तर यांना एकत्र करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि मग त्यांच्यामध्ये पॉवर्स जे आहेत, तर ते डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम सुरू झालेलं आहे. पहिले तर हे 50 स्टेट एकत्र येऊन एक पॉलिटिकल फेडरल सिस्टम तयार करायची का, यावरती डिस्कशन सुरू झालं. तर बरेच लोक म्हणत होते की यस नो, तर त्यांनी म्हटले की नाही, द स्टेट्स हॅव पॉवर टू सिसीड फ्रॉम द युनियन. तुम्हाला तो बाहेर निघण्याचा अधिकार आहे. अँड त्यांनी एक नवीन टर्म काढली, ती म्हणजे USA. USA मीन्स काय, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. स्टेट्स, हाऊ मेनी स्टेट्स, 50 स्टेट्स. हे जे काही युनियन त्यांनी तयार केलेलं आणि सेंटर आणि जे 50 स्टेट्स आहेत, यांच्यामध्ये जे काही पॉवर शेअरिंग झालेलं आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, व्हॉट वी कॉल्ड इट, फेडरेशन. फेडरेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फेडरेशन? Yes, federation means what? Distribution of power between state and center. Right? Distribution of power. Then याचे वेगवेगळे प्रकार आहेत. फेडरेशन, कॉन्फेडरेशन, युनिटरी. आणि आपला एक डिफरंट आहे, दॅट इज युनियन ऑफ स्टेट्स. इवन वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड दॅट इन आर्टिकल 1. Article 1 is India, that is Bharat, shall be the union of states. Okay, it means that we are also the part of federal polity. आपल्याकडे सुद्धा फेडरेशन आहे, बट वी नेव्हर यूज द वर्ड फेडरेशन बिकॉज द सर्कमस्टान्सेस and the political structure is different and the historical background is different in America and in India. राईट? ते आपण आर्टिकल 1 चं ज्यावेळेस डिस्कशन बघू, त्यावेळेस आपल्याला अजून जास्त डिटेल मध्ये सांगता येईल. फेडरेशन, मग अशा पद्धतीने काय सुरू झालेलं आहे का, फेडरेशन. आणि हे फेडरेशन ज्यावेळेस त्यांनी इस्टॅब्लिश केलं
स्थापन केलं तेव्हा त्यांनी जे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन आहे तर ते कसं ठेवलेलं आहे, मोर पॉवर वर गिवन टू सेंटर और स्टेट्स और व्हॉट, सेंटरला जास्त पॉवर आहे इन केस ऑफ अमेरिका, येस, स्टेटला जास्त पॉवर आहे. ओके, I think you have read Lakshmikant. Yesterday we got that message that you have already started Lakshmikant. But that is not elaborated in that particular book. Okay. So this is what the structure is, where there is equal sharing of power, equal sharing. Neither center nor states are powerful, but both are powerful. The equal powers were given to both the center and states. काही केसेस मध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये इधर ऑर मध्ये एक तर सेंटरला दिलेले असतील पॉवर किंवा स्टेटला दिलेले असतील किंवा इक्वल असतील. याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं का? नाही, तीनच त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन होतात. मोर ऑर लेस पॉवर एवढंच असू शकते किंवा इक्वल पॉवर. याच्यापेक्षा वेगळं अजून तर काय आपण शोध लागलेला नाही. ओके, सो इक्वल पॉवर जे आहेत तर ते शेअर केलेले आहेत. आता त्या ठिकाणी ज्या 50 स्टेट्स आहेत तर ते इंडिपेंडंट आहेत. ओके, इक्वल पॉवर त्यांच्यासोबत शेअर केलेले आहे कारण स्टेटची त्यांची स्वतःची कॉन्स्टिट्यूशन आहे. स्टेटसाठी त्यांचे इंडिपेंडंट हायकोर्ट आहे. जसं आपल्या सुप्रीम कोर्टाच्या अंडर हायकोर्ट येतं तसं त्यांच्या अंडर येतं, बट विषय वेगवेगळे आहेत. ठीक आहे, ते आपण ज्युडिशियरी मध्ये डिस्कस पण केलेलं आहे, बट इथे एक डिस्कशन मध्ये थोडक्यात लक्षात ठेवा. 50 स्टेट्स आहेत, त्यानंतर फेडरेशन आहे, इक्वल फेडरेशन आहे, दोघांनाही समान पॉवर दिलेल्या आहेत. आता त्यांनी काय केलं याचबरोबर, आता एक पॉलिटिकल सेटअप तयार करण्यासाठी त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेस, व्हॉट इज काँग्रेस? दॅट इज द नेम ऑफ पार्लमेंट. आणि त्यामध्ये आता कोण असणार आहे? एक तर त्यांचं राज्यसभा, व्हॉट वी कॉल्ड इट सिनेट, आपण त्यांना काय म्हणतो? सिनेट म्हणतो. आणि दुसरं आहे त्यांचं लोकसभा, दॅट इज हाऊस ऑफ रिप्रेझेंटेशन. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. सो हा पॉइंट या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, सिनेट आहे. सिनेट मध्ये आपल्या राज्यसभेचे मेंबर कोणाला रिप्रेझेंट करत असतात? स्टेटला रिप्रेझेंट करत असतात. व्हेरी गुड. राज्य, इट मीन्स दॅट दिस इज अ काउन्सिल ऑफ स्टेट्स. तर राज्यसभा ऑलवेज रिप्रेझेंट द स्टेट्स. हाऊ मेनी स्टेट्स आर देअर इन इंडिया? 28 स्टेट्स. ओके, सो राज्यसभेमध्ये 28 स्टेट्सचे लोक जे आहेत तर ते रिप्रेझेंट करत असतात. सो सिनेटमध्ये किती स्टेटचे असतील? 50 स्टेट्स. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी इक्वल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. कुठे इक्वल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे? सिनेटमध्ये इक्वल रिप्रेझेंटेशन. की प्रत्येक राज्यातून किती मेंबर जातील? 2 मेंबर जातील. असे टोटल किती मेंबर आहेत सिनेटमध्ये? 100 मेंबर्स. आपल्या राज्यसभेमध्ये किती आहेत? 250, राईट. त्याच्यामध्ये 238 जे आहेत तर ते कसे जातात निवडून? स्टेट्स मधून. आणि 12 जे आहेत तर ते प्रेसिडेंट्स नॉमिनेट करतात. बरोबर. महाराष्ट्रातून वेगळे जातात, यूपी मधून वेगळे जातात, नॉर्थ ईस्टर्न स्टेट मधून एक जातात. म्हणजे आपल्याकडे जे रिप्रेझेंटेशन आहे ते कसं आहे? इक्वल आहे की अनइक्वल आहे? अनइक्वल आहे. हा एक बेसिक फरक जो आहे तो सिनेट आणि राज्यसभेमध्ये आहे. आपल्याकडचे जे राज्यसभा आहे त्यामध्ये जे रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे स्टेट्सला तर ते कसं दिलेलं आहे? अनइक्वल दिलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? पॉप्युलेशन, रिजन अँड पॉप्युलेशन. त्या क्रायटेरियानुसार दिलेलं आहे. पॉप्युलेशन इज द मेन क्रायटेरिया. ओके, त्यांच्याकडे मात्र इक्वल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये 438 त्यांचे जे 50 स्टेट्स मध्ये जे कॉन्स्टिट्युएन्सी आहेत तर त्या 438 आहेत. असे टोटल काँग्रेसचे मेंबर किती होतात? 538. क्लिअर? क्लिअर होते? गुड. कळतंय सगळ्यांना? बट
याच बरोबर तुम्ही पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे आहे तर ते बघून घ्या. मी तुम्हाला लिंक पण पाठवतो. आज अपलोड झालं की याची पण लिंक पाठवतो, म्हणजे तुम्ही ते रिव्हिजन सुद्धा करू शकता. आता येते ती वेळ. आता याच्यामध्ये हे जे इलेक्शन आहे हे कोण निवडून देतं तर पीपल, राईट. हाऊस ऑफ पीपल त्याला आपण म्हणत असतो. लोकसभा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, लोक निवडून देत असतात डायरेक्टली. इथं मात्र इनडायरेक्ट ती इलेक्शन असते वन टाईपची. काँग्रेस तुमच्या लक्षात. आता या ठिकाणी जे आहे तुम्ही जर बघितलं तर नेक्स्ट टॉपिक पॉलिटिक्सचाच आहे, म्हणून तो समजून घ्या. आपल्याकडे जर तुम्ही बघितलं तर 3 ऑर्गन ऑफ पॉलिटिकल सिस्टम कुठले कुठले. लेजिस्लेशन, पॉलिटीचे 3 ऑर्गन. 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी, 3 पिलर ऑफ डेमोक्रेसी. 3 पिलर कुठले आहेत डेमोक्रेसीचे. लेजिस्लेचर, यस, व्हेरी गुड. पहिला काय आहे लेजिस्लेचर. दुसरा एक्झिक्युटिव्ह, राईट, एक्झिक्युटिव्ह. थर्ड काय आहे ज्युडिशियरी. So these are the 3 organ of what? डेमोक्रेसी. डेमोक्रेसीचे हे 3 मेन पिलर आहेत. ज्यावेळेस आपण लेजिस्लेचर म्हणतो तर त्यावेळेस व्हॉट इज द मेन वर्क ऑफ लेजिस्लेटिव्ह बॉडी टू मेक अ लॉ, बरोबर. यांचं मेन काम काय आहे तर लॉ बनवणे. यांचं मेन काम काय आहे तर एक्झिक्यूट करणे. आणि यांचं काम काय आहे ते प्रोटेक्ट करणे, बरोबर. ते प्रोटेक्ट करायचं आहे त्यांना. फंडामेंटल राईटचं प्रोटेक्शन द्यायचं आहे, लिगल राईटचं प्रोटेक्शन, ओके, कॉन्स्टिट्यूशनला प्रोटेक्शन द्यायचं आहे, किंवा न्याय सुद्धा द्यायचा आहे त्यांना, जस्टिस सुद्धा द्यायचा आहे. म्हणजे एक प्रकारे प्रोटेक्शनचं काम आहे त्यांचं. अर्थ लावण्याचं काम म्हणजे प्रोटेक्शनचंच काम आहे. सो दीज आर द 3 ऑर्गन ऑफ डेमोक्रेसी. आता या ठिकाणी जर लेजिस्लेटिव्ह ऑर्गन जर आपण बघितलं तर पर्टिक्युलरली जर आपण बघितलं तर एक आहे सिनेट, बरोबर, आणि दुसरं आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. जसं आपण जर बघितलं संसद म्हणजे काय तर लोकसभा आणि राज्य, नंतर प्रेसिडेंट त्याच्यामध्ये येतात. कारण त्यांच्या सिग्नेचर झाल्यानंतरच कोणत्याही बिलाचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं, लॉ मध्ये होतं. ओके, जोपर्यंत सिग्नेचर होत नाही तोपर्यंत लॉ होत नाही. क्लिअर. ओके, सो एक्झिक्युटिव्ह जे आहे, एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण असणार आहे, एक्झिक्यूट करणारे. आता याच्यामध्ये कोण असेल मग, हेच इकडे असतील का. इंडियाच्या केसमध्ये तेच असतात, गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो. एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे काय, गव्हर्नमेंट. तर इथं कोण असणार आहे, कोण असणार आहे गव्हर्नमेंट, कोण असणार आहे, हु विल बी द गव्हर्नमेंट. प्रेसिडेंट. येस, इकडे कोण आहेत आपल्याकडे, प्राईम मिनिस्टर. इकडे कोण असणार आहे, प्रेसिडेंट. हा पॉईंट लक्षात घ्या, प्रेसिडेंट नंतर कोण असणार, व्हाईस प्रेसिडेंट, व्हीपी. ओके, आणि त्याच्यानंतर कोण असणार आहेत, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट अँड मिनिस्टर्स, बरोबर, मिनिस्टर्स. आपल्याकडे मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहेत ते मिनिस्टर्स असतात. त्यांच्याकडे कोण असतील मग मिनिस्टर्स, who are the ministers or the part of council of minister in the USA. कोण असणार आहे आपल्याकडे, कोण आहेत आता मेंबर ऑफ पार्लमेंटची इलेक्शन होणार झाली से फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये मेजॉरिटी विनर पार्टी जे आहे ते सत्तेमध्ये येईल आणि त्यांच्यापैकी काही लोकांना ते काय बनवणार, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स घेणार. म्हणजे ते कोणाचा पार्ट होणार मग, एक्झिक्युटिव्हचा, गव्हर्नमेंटचा पार्ट होणार आहे. सगळेच मेंबर ऑफ पार्लमेंट थोडी मंत्री होऊ शकतील, त्यांच्यापैकी काहीच. इकडे कोण असू शकतं मिनिस्टर्स, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मधले. काय वाटतं
की कोणी पण? विनिंग पार्टीचेच असतात सगळ्या जगामध्ये. ऑल ओव्हर वर्ल्ड द मिनिस्टर्स आर फ्रॉम द विनर्स. कोण असू शकतं? तर लक्षात घ्या, एनीवन जे प्रेसिडेंट सिलेक्ट करेल तो, एनीवन who is selected by or nominated by president became the part of council of ministers. There is no specific criteria. There is no criteria as in the case of India की तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट असायला पाहिजे किंवा 6 महिन्यासाठीच तुम्ही येऊ शकता. जसं 6 महिन्यासाठी आपण कोणी पण होऊ शकतो, पण 6 महिन्यामध्ये इधर हाऊसचे आपल्याला मेंबर व्हावं लागतं. तसे त्यांच्याकडे तो नाहीये. इंडिपेंडेंटली president and vice president or their political party from which they belong, they choose that particular candidate who is going to become the minister. त्यांचं ठरलेलं असते. आता यांची इलेक्शन होते का मिनिस्टरची किंवा व्हाईस प्रेसिडेंटची इलेक्शनची? या दोघांनाही इलेक्शन नाहीये. सगळ्यात महत्वाचा पॉईंट. तुम्हाला असं वाटतं व्हाईस प्रेसिडेंटची होईल ना इलेक्शन? नो. ते काय असतात, पॉलिटिकल पार्टी जी असते तर ते पॉलिटिकल पार्टी 2 कॅन्डिडेट ठरवतात. एक प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट आणि दुसरा व्हाईस प्रेसिडेंट कॅन्डिडेट. इलेक्शन कोणासाठी होते? प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट. प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट जो निवडून आला त्यांचा व्हाईस प्रेसिडेंट ऑटोमॅटिक निवडून आला. आणि व्हाईस प्रेसिडेंट नंतर सगळ्यात महत्वाचं पद कुठलं असेल अमेरिकेमध्ये तर ते आहे व्हाईस प्रेसिडेंट. म्हणजे असं कधी कधी काही हॉलिवूडच्या मूवीमध्ये हे सीन आलेले आहेत की व्हाईस प्रेसिडेंट हा कल्प्रिट निघतो आणि ते काय करतात, व्हाईस प्रेसिडेंटला प्रेसिडेंट व्हायचं असेल तर प्रेसिडेंट वरती हमला करून त्याला संपवतात. व्हाईट हाऊस डाऊन नावाचा मूवी आहे असा. ठीक आहे, म्हणजे काय लगेच घरी जाऊन बघू नका, दिलेला ते हे मूवीज मध्ये हे दाखवलेलं असतं. कसं? कारण त्याच्यानंतर तर मग असं ते असतं. तर हा एक पॉईंट लक्षात घ्या, यांच्या व्हीपी साठी आणि मिनिस्टर साठी कुठल्याही इलेक्शन्स नसतात. आता एक गोष्ट मला लक्षात, आता हे आहे एक्झिक्युटिव्ह, आता आहे ज्युडिशियरी. तर ज्युडिशियरी मध्ये सुप्रीम कोर्ट आहे आणि हायकोर्ट आहे आणि ते सेपरेट लिस्ट वरती काम करत असतात. लक्षात घ्या, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर दिलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे, सेंटर लिस्ट तयार केलेली आहे आणि स्टेट लिस्ट तयार केलेली आहे. सेंटर लिस्ट मधले डिस्प्यूट कुठे जातील? सुप्रीम कोर्टात. आणि स्टेट लिस्ट मधले डिस्प्यूट कुठे जातील? हायकोर्टात. इकडे तिकडे जाणार नाही. जसे इंडियाच्या केसमध्ये सबऑर्डिनेट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. म्हणून आपली ज्युडिशियरी कशी आहे? इंटिग्रेटेड. त्यांची ज्युडिशियरी कशी आहे? सेपरेटेड. सेपरेट. स्टेट लिस्ट मध्ये हायकोर्ट, सेंट्रल लिस्ट मध्ये स्टेटचं कॉन्स्टिट्यूशन असेल तर हायकोर्ट, सेंटरचं असेल तर येस सुप्रीम कोर्ट. That is why we call the American judicial system is separated. This is not integrated. ओके, इथपर्यंत ओके आहे? सगळं ओके आहे? ओके. आता तुम्ही बघा, या ठिकाणी जर इंडियाच्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर इंडियाच्या केसमध्ये जे प्राईम मिनिस्टर आहेत, कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत, तर ते कोण असतात? इंडियाची केस जर तुम्ही बघितली, इंडियाच्या केसमध्ये काय आहे? लेजिस्लेचर आहे, म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे. या मेंबर ऑफ पार्लमेंट मधून जे इलेक्टेड कॅन्डिडेट असतात, ओके, जे इलेक्टेड कॅन्डिडेट असतात, जे विनर्स कॅन्डिडेट असतात, जे मेजॉरिटी पार्टी असते, तर ती काय असते? एक्झिक्युटिव्हचा पार्ट होतं. बरोबर. वी कॅन वेट. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती आहे? की मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहेत, ज्यांना आपण निवडून देतो, जे लोकसभेचे आहेत किंवा राज्यसभेचे पण असतील, तर मेजॉरिटी विनर पार्टी जे आहे लोकसभेमध्ये, ते काय करतील? ते एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट जे आहे, मंत्रिमंडळ स्थापन करतील, एक्झिक्युटिव्ह तयार करतील. बरोबर. इतना वेट समय नहीं लेना चाहिए, है ना?
ते परत गेलं सगळं आपलं. ठीक आहे, आपण बघूया रिझ्यूम होईल का. येस, बट वेअर. येस, ओके. सो इंडियाच्या केसमध्ये आपण डिस्कस करत होतो. ओके, तर इंडियाच्या केसमध्ये जर आपण इंडियन पार्लमेंट जर बघितलं तर लेजिस्लेचर आहे. ओके, त्यानंतर आपण बघितलं की यामध्ये जे मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा जी पॉलिटिकल पार्टी आहे, जी विनर आहे कुठल्या लोकसभेमध्ये, तर ते काय करत असते, इट बिकम्स द पार्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह. म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गव्हर्नमेंट, राईट. जे प्राईम मिनिस्टर असतात, प्राईम मिनिस्टर विच इज हेडेड बाय काउन्सिल ऑफ मिनिस्टर, तर ते कशाचा पार्ट असतात, एक्झिक्युटिव्हचा पार्ट असतात. Okay, means the member of the executive body is derived from legislative organ. Is it same in USA? No, it is not. Okay, because these are elected members in the case of India, whereas in the case of USA, these members means which members? Those who are the part of executives are not the elected members. They are nominated member by the president, and that is why the structure is like this. And then comes the judiciary. See the difference? Means there is the clear-cut division in the case of India. The judiciary is separated from legislature and executive. Whereas या केसमध्ये काय आहे, क्लिअर कट डिव्हिजन बिटवीन 3 ऑर्गन. डायग्राम मध्ये बघून एकदा हे करून घ्या, कन्फर्म करून घ्या. ओके, the executives are derived from legislature in case of USA. That is why the legislative organ is different and executive is different. Both are separated. The members are not derived from legislative. Hence, if they are not elected from the legislature, they are not responsible to legislature in one sense. That is why the president became the more powerful person, because he is not answerable for his act to legislature. In case of India, the policy which is taken by the government, and if opposition party what introduce no confidence motion against the government has to resign, right? Because the members which are elected from the, which are taken from the legislatives, though they are part of executives, but still they are responsible for their every act, for their every decision to the legislature. That is why no confidence motion is there, and it is the best tool in parliamentary form of government to put the control over the government. That is absent in case of USA. Okay, got this point? So that is also the difference between the legislature and executives and judiciary in case of USA and in India. So both are different. Okay, इथपर्यंत क्लिअर झालं सगळं? ऑलराईट. आता येणार आहे त्याची इलेक्शन सिस्टम, की आता प्रेसिडेंटला जर निवडून द्यायचं असेल तर आपण जर जनरली बघितलं तर आपल्याला युएसए मध्ये 2 पार्टी सिस्टम बघायला मिळते. 2 पार्टी सिस्टम. व्हॉट इज 2 पार्टी सिस्टम? 2 पार्टी सिस्टम. इट मीन्स की जे एंटायर पॉलिटिक्स आहे त्यामध्ये कोणाचा डॉमिनन्स आहे? 2 पॉलिटिकल पार्टीचा डॉमिनन्स आहे. अदर पार्टीज आर ऑल्सो देअर, बट दे आर युजलेस. एवढं काही त्यांचा एक्झिस्टन्स जो आहे तर आपल्याला बघायला मिळत नाही. मग त्या ठिकाणी 2 पार्टी सिस्टम मध्ये आपल्याला 2 पार्ट्या पॉवरफुल दिसतात. एक आहे डेमोक्रेटिक पार्टी. डेमोक्रेटिक पार्टी. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ डेमोक्रेटिक पार्टी? डॉन्की. Okay, donkey is the symbol of Democratic Party. Whereas
The second one is the Republican Party. The Republican Party. And symbol? Elephant. Exam देणाऱ्यांनो थोड़ा ऑब्जर्वेशन ठेवा. ओके. बहुत बड़ी बड़ी बातों के चक्कर में छोटी छोटी बातें हम भूल जाते हैं और हम डिस्क्वालीफाई कर जाते हैं छोटी छोटी बातों को लेके. वही मिस कर देते हैं. यू नो एवरीथिंग बट तोच पॉइंट तुम्हाला माहिती नाही आहे की व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ डेमोक्रेटिक पार्टी. सो रिपब्लिकन पार्टी जी आहे तर ती थोडीशी ओल्ड स्कूल ऑफ थॉट आहे. व्हेअरएज डेमोक्रेटिक पार्टी जी आहे तर ती न्यू किंवा मॉडर्न किंवा मॉडरेट ज्याला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह तर त्या विचारधारेची ती एक पार्टी आहे. ओके. ठीक आहे. हे आहे पुराणमतवादी आणि हे आहे पुरोगामी. ठीक आहे. प्रगत. ते ओल्ड थॉट जे असतात त्याला जास्त महत्व कशाला दिलेलं असते? रिलिजियन, नॅशनॅलिटी, बरोबर, असं जुनी विचारधारा, परंपरा, कल्चर याबद्दल जे बोलत असतात तर ते असतात त्यांना राईट विंग पॉलिटिक्स म्हणतो. आणि जे प्रोग्रेसिव्ह असतात, जे लोकांबद्दल बोलतात, जे पॉलिसी बद्दल बोलत असतात तर ते कुठली असते? लेफ्ट विंग. नॉट एक्झॅक्टली द लेफ्ट विंग बट सेंट्रिस्ट पण शकते किंवा राईटच्या अगेन्स्ट पण असू शकते. ओके. विच इज ऑल्सो कॉल्ड द प्रोग्रेसिव्ह पार्टी. ठीक आहे. तर ह्या दोन पार्ट्या आहेत. आता बाकीच्या पण पार्ट्या आहेत बट युजलेस आहेत, एवढं काही नाही. हे काय असते की डेमोक्रेटिक पार्टी जी आहे किंवा रिपब्लिकन पार्टी जी आहे तर ते आपले प्रेसिडेंटचे कॅन्डिडेट जे आहेत, प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट, प्रेसिडेंट 1 आणि इथं प्रेसिडेंट 2, नॉट प्रेसिडेन्शियल, वी आर कॅन्डिडेट 1 अँड कॅन्डिडेट 2 असं आपण कन्सिडर करू. आणि यांच्यासोबतच कोण असतो तर व्हीपी असतो. यांचा व्हीपी कॅन्डिडेट आणि यांचा व्हीपी कॅन्डिडेट असं ठरलेलं असते. ओके. इथपर्यंत ओके आहे की आता इलेक्शन होणार आहे. आता इलेक्शन होणार म्हणून त्या पॉलिटिकल पार्टीजने आपला कॅन्डिडेट 1 आणि यांनी पण आपला कॅन्डिडेट 1 जो आहे तर तो चूज केलेला आहे. विच इज चूजन बाय द पॉलिटिकल पार्टी. काही देशांमध्ये वन पार्टी सिस्टम सुद्धा आहे. कोणत्या देशामध्ये असू शकते वन पार्टी सिस्टम? कोरिया सारखे देश. वन पार्टी, तिथं पार्टीच नाहीये. ओके. नॉमिनल की इलेक्शन, हा चला वोट टाकून या मला. तिथं काही वोटिंग बिटिंग काही प्रकार नसतात. त्यानंतर हा खुद को मैंने अभी जिता दिया है. चायनामध्ये वन पार्टी सिस्टम आहे की ऑल अदर पार्टीज जे आहेत तर ते एका पार्टीच्या अंडरमध्ये त्यांना इलेक्शन लढावं लागतात. ते वन पार्टी सिस्टम. आपल्याकडे किती पार्टी सिस्टम आहे? मल्टी का टू? इन इंडियन केस पार्टी कल्चर कसं आपल्याकडे? सिंगल पार्टी, टू पार्टी का मल्टी पार्टी? अमेरिकेच्या बाबतीत असं नाही की दोनच पार्टी आहेत म्हणून, वेगवेगळ्या पार्टी पण आहेत तिथं. फक्त दोन मेजर पॉलिटिकल पार्टी अशा आहेत की त्यांच्याशिवाय आतापर्यंत कोणी जिंकलेले नाहीये. ईदर ऑर असा त्यांचा तो इतिहास आहे. येस. मग इंडियाच्या केसमध्ये काय वाटतं तुम्हाला? टूच, बट इट इज मल्टी. ओके. मल्टी पार्टी सिस्टम आपल्याकडे आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. बीजेपी आणि काँग्रेस हे इंडिपेंडेंटली कधी जिंकत नाही, त्यांना अलायन्स करावं लागतं. कधी कधी ते तसं झालेलं आहे, सिंगल हँडेडली ते झालेलं आहे, बट दॅट इज नॉट द पार्टी सिस्टम. अलायन्सेस आपल्याकडे भरपूर होतात. एनडीए असेल, युपीएचं आता इंडिया झालं असेल वगैरे, थर्ड फ्रंट मध्ये येणार फ्रंट होऊ शकतं, बट मल्टी पार्टी सिस्टम इंडियाच्या केसमध्ये आहे. आता कॅन्डिडेट जे आहे तर यांचं नॉमिनेशन जे आहे तर ते झालेलं. आता याच्यासाठी जे काही तयार होणार या प्रेसिडेंट कॅन्डिडेटसाठी, म्हणजे डेमोक्रेटिक पार्टीचा प्रेसिडेंट आणि रिपब्लिकन पार्टीचा प्रेसिडेंट यांच्यासाठी, यांना जर निवडून द्यायचं असेल तर एक इलेक्टोरल कॉलेज असते. इलेक्टोरल कॉलेज. इलेक्टोरल कॉलेज. ओके. इलेक्टोरल कॉलेज. जसं आपल्या इंडियाच्या केसमध्ये इलेक्टोरल कॉलेज आहे प्रेसिडेंटसाठी. बघितलं की प्रेसिडेंटचे इलेक्टोरल कॉलेज कन्सिस्ट ऑफ लोकसभा, राज्यसभा अँड विधानसभा. यातले कुठले मेंबर्स?
इलेक्टेड मेंबर्स ऑफ लोकसभा, राज्यसभा अँड द विधानसभा. ज्या ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्या ठिकाणचे सगळे सदस्य हे कोणाचे मेंबर असतात, कशाचे मेंबर असतात, इलेक्टोरल कॉलेजचे मेंबर्स असतात. आणि ते कोणाला निवडून देतात, प्रेसिडेंटला निवडून देत असतात. ओके, दे आर मेंबर्स, इलेक्टेड मेंबर्स. इलेक्टोरल कॉलेजमध्ये जर आपण प्रेसिडेंटच्या, US प्रेसिडेंटच्या कॅन्डिडेट नुसार त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये हे मेंबर्स कोण असतील मग इलेक्टोरल कॉलेजमध्ये? येस, इलेक्टोरल कॉलेजमध्ये मेंबर कोण असणार? आता सांगा काहीतरी, डोकं लावा. 50 स्टेटचे मेंबर जे असतील ते. ओके, तर लक्षात घ्या, या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कुठलेही इलेक्टेड मेंबर्स नसतात. neither from Senate, neither from state, nor from हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. मग ते कोण असतील? तर ते प्रेसिडेंटला रिप्रेझेंट करणारे मेंबर असतील. दे मे एनीवन. फेस, तेवढ्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून काही फेस जे आहे, पॉप्युलर फेस जे आहे, तर ते रिप्रेझेंट करतील. आता इलेक्टोरल कॉलेज जे आहे किती मेंबर्स असणार मग? आता 538, बरोबर आहे का? किती मेंबर्स आहेत? 538. तेवढे रिप्रेझेंटेटिव्ह असतील. ओके, तेवढ्या कॉन्स्टिट्युएन्सी असतील. बट हे इलेक्टेड मेंबर्स आहेत का? कुठल्या हाऊसचे मेंबर आहेत का? नाही. दे आर नॉट डिरेक्टली इनडायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल. दे आर व्हेरी सेपरेट वन. इलेक्टोरल कॉलेजचा पर्पजच कशासाठी आहे? प्रेसिडेंटला निवडून देण्यासाठी. आता लोक जे आहेत, जनता जी आहे, आता हे फेज जे आहे 538 रिप्रेझेंटेटिव्ह इच, बरं का, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ प्रेसिडेंट किंवा त्या पर्टिक्युलर पार्टीचे ते फेस असणार आहे, पॉप्युलर फेस असणार आहे. ठीक आहे. आता लोक जे आहेत, जनता जे आहे, ते कोणाला मतदान करणार त्या त्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये? यस, आता लोक जे आहेत तर ते इकडे आहेत, ते कोणाला मतदान करणार आहे? दे कास्ट देअर वोट टू दिस मेंबर्स ऑफ इलेक्टोरल कॉलेज. समजा मी न्यूयॉर्क मधून उभा आहे, तर माझा रिप्रेझेंटेटिव्ह कोण असेल? अंजेलिना जोली, से फॉर एक्झाम्पल. बरोबर. सो लोक कोणाला मतदान करणार? अंजेलिना जोली. वेर समजा मी डेमोक्रेटिक पार्टीचा आहे, दुसरं अजून कोणीतरी रिपब्लिकन पार्टीचा असेल, तर त्यांचा फेस आहे से फॉर एक्झाम्पल ब्रॅड पिट. ब्रॅड पिट माहिती आहे सगळ्यांना? द हजबंड ऑफ अंजेलिना जोली, ब्रॅड पिट. तर काही लोक त्यांना मतदान करणार. आणि मग हे जे काही इलेक्टेड लोक आहेत, हे मग कोणाला मतदान करतील? प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेटला. हा पॉइंट लक्षात घ्या. दो दे आर रिप्रेझेंटेटिव्ह, बट नॉर्मल ते त्यांनाच मतदान करणार आहे. बट असं काही नाहीये, तर नॉर्मल ते त्यांनाच मतदान करतात. म्हणून काउंटिंग मध्ये जरी गडबड जरी असली तरी फायनल वोटिंग कोणाला झालेलं आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. आणि अजूनही तिथं काही स्टेटमध्ये बॅलेट पेपरवरतीच निवडणुका ज्या आहेत तर ते घेतल्या जातात. मोस्ट डेमोक्रेटिक स्टेट जे आहे तरी ते बॅलेट पेपरवरती. त्यांना असं वाटतं की ईव्हीएम कदाचित हॅक होऊ शकते, त्यांना असं वाटतं. ठीक आहे. काही स्टेटमध्ये ते ईव्हीएम मध्ये घेतात, काही बॅलेट पेपर मध्ये घेतात. सो मुद्दा काय आता आपला? इलेक्टोरल कॉलेज जे आहे तर ते फक्त आणि फक्त 538 मेंबर्सची रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी आहे, जे की त्या प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेटला वोट करणार आहे. लोक कोणाला वोट करतात? इलेक्टोरल कॉलेजला. इलेक्टोरल कॉलेज कोणाला वोट करतं? प्रेसिडेंट कॅन्डिडेटला. ज्याला जास्त मत तो झाला निवड, तो झाला प्रेसिडेंट. बट याच्यामध्ये एक अजून आहे, विनर टेक ऑल नावाचा. विनर टेक्स ऑल ही एक फार चांगली भानगड आहे. ओके, विनर टेक ऑल. आपल्याकडे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम मध्ये किंवा आपण काय करतो की इलेक्शन ज्यावेळेस घेतो, इलेक्शन मध्ये काय होतं की कॅन्डिडेट जे आहेत तर ते निवडले जातात.
सगळ्यांनी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मधले मेंबर्स आलेले आहेत. आता कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये फर्स्ट पास द पोस्ट मध्ये कसं असते की ज्याला जास्त मतं पडले तो विनर झाला, एक मत का असे ना, बरोबर आहे. मग असे काय करतो आपण, ऑल ओव्हर इंडियाचे मत काउंटिंग चालतं आपलं, आणि मग ते फायनल काउंटिंग झाल्यानंतर कोणाला जास्त मतं आहेत तो आकडा जो आहे, तर 273चा आपला बहुतेक आहे ना, तर तो कोणत्या पॉलिटिकल पार्टीने अचीव केला, तसं जर झालं तर मग ते कुठली पार्टी असणार, विनर पार्टी असणार. इथं काय असते, से फॉर एक्झाम्पल आता न्यूयॉर्क आहे, से फॉर एक्झाम्पल न्यूयॉर्क, या न्यूयॉर्क कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 2 मेंबर आहेत. मेंबर समजा अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट, ठीक आहे, हे दोघ जण आहेत. आता अँजेलिना जोलीला पडले 51 वोट आणि 51% किंवा 51, आणि यांना पडले 49% किंवा 49 वोट. ओके, आता इथं मेजॉरिटी कोणाला आहे, एजे म्हटलं तरी चालेल, ठीक आहे, अंजेलिना किंवा एजेला आहे. आता विनर्स टेक ऑल याच्या नियमानुसार त्या कॉन्स्टिट्युएन्सी मधले हे जे ब्रॅड पिटचे जे वोट आहेत तर ते कोणाला ट्रान्सफर होतील, म्हणजे या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये समजा 20 मेंबर होते आणि इकडे जर 11 आहेत, इकडे जर 9 असतील, तर आता हे कोणत्या पार्टीचे मत झाले टोटल, 20 डेमोक्रेटिक पार्टीचे. कळतं का, व्हेरी गुड. मला वाटला हा मुद्दा तुम्हाला नाही कळणार, मी परत सांगतो. ओके, परत सांगतो. एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे न्यूयॉर्क कॉन्स्टिट्युएन्सी. ओके, या कॉन्स्टिट्युएन्सी मधून फाईट करते कोण, एजे आणि बीपी. एजे कोणत्या पार्टीचे आहे, कोणत्याही पार्टी, समजा रिप्रेझेंटेटिव्ह जे असणार समजा डेमोक्रेटिक पार्टी असणार, ठीक आहे, किंवा इथं रिपब्लिकन पार्टी असणार. ओके, आता या न्यूयॉर्क सिटी मध्ये फॉर एक्झाम्पल 20 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. ओके, 20 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. यामध्ये जे इलेक्शन झालेलं आहे, काही डेमोक्रेटिक पार्टीचे असतील, काही रिपब्लिकन पार्टीचे असतील. डेमोक्रेटिक पार्टीला टोटल यामध्ये जर तुम्ही बघितलं तर किती, म्हणजे एकच कॉन्स्टिट्युएन्सी पकडली आपण, नाही का, एकच कॉन्स्टिट्युएन्सी पकडलेली आहे, न्यूयॉर्क कॉन्स्टिट्युएन्सी पकडलेली आहे. आता इथं एजेला किती भेटलेले आहेत, 51 वोट आणि पर्सेंट वोट, आणि इकडे किती भेटलेले आहेत, 49% वोट. ठीक आहे, इथपर्यंत ओके. किंवा 100 पैकी यांना 51 मिळाले, यांना 49 मिळाले. एकचा फरक आहे, 0.1%चा पण पर्सेंट मध्ये काढला तर तो 0.1%चा पण असतो. यामध्ये विनर कोण झाला, ओके. आता हे फक्त न्यूयॉर्क स्टेट, आपण जर पर्टिक्युलरली महाराष्ट्राचं, आपण महाराष्ट्र तुम्हाला लवकर समजेल, महाराष्ट्राचं घेऊयात आपण, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे मेंबर्स आहेत आणि दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीचे मेंबर्स आहेत, ज्या पॉलिटिकल पार्टीला जास्त मतं पडले, बाकीच्या जेवढ्या कॉन्स्टिट्युएन्सी असतील तर ते कोणाकडे जातील, विनर्स पार्टीकडे जातील. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, विनर्स टेक्स ऑल. न्यूयॉर्क मध्ये समजा 20 असतील, 20 मधले 11 जे आहेत ते जर डेमोक्रेटिक पार्टीकडे गेले तर ते राहिलेले 9 जे रिपब्लिकन पार्टीचे होते ते सुद्धा कोणाला जातील, डेमोक्रेटिक पार्टीला जातील. असं नाही होणार की या राज्यातले 9 रिपब्लिकन पार्टीचे, दुसऱ्या राज्यातले 7 असे मिळून मग कॅल्क्युलेट करा, नाही. ज्या स्टेटमध्ये 50 स्टेट आहेत ना त्यांचे, ज्या स्टेटमध्ये जी पॉलिटिकल पार्टी विनर झाली तर ते सगळे सीट जे आहेत तर ते त्या विनर्स पार्टीचे ठरतात. लक्षात आलं आता, क्लिअर. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, या पर्टिक्युलर एक्झाम्पलमुळे तुम्ही ते ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली मध्ये तुम्ही थोडेसे वो उलझने तुमको उसके लिए हुई. अभी डायरेक्टली हम यहाँ पे एग्जाम्पल लेते. आता कळालं तुम्हाला विनर टेक्स ऑल कन्सेप्ट. तर आता काय होतं की काही स्टेट जे आहे पहिल्यापासून डेमोक्रेटिक पार्टीलाच ते वोट करत असतात आणि काही स्टेट जे आहे तर ते रिपब्लिकन पार्टीलाच वोट करत असतात. मग आता 50 स्टेट्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये आता जास्तीत जास्त फोकस हा कुठे असणार आहे, जिथं मॅक्सिमम सीट भेटणार आहेत. बरोबर आहे. समजा एखाद्या स्टेटमध्ये आहे, एक स्टेट आहे, एखाद्या स्टेटमध्ये 50 कॉन्स्टिट्युएन्सी आणि दुसऱ्या स्टेटमध्ये आहे 3 कॉन्स्टिट्युएन्सी. जास्त इलेक्शन कुठं लढला जाईल, 50 मध्ये. म्हणून तिथं इलेक्शनचा हा एक तोटा आहे की जिथं जास्त मतं भेटणार फक्त तिथंच काय करणार,
जास्त जोर लावला जाणार इलेक्शनला, बाकीच्यांना ग्रँटेड पकडला जाणार. तिथंच मग जास्त डेव्हलपमेंट होईल, तिथंच जास्त लाडका भाऊ किंवा लाडकी बहीण योजना येईल वगैरे सारख्या गोष्टी, कारण तिथं ऍक्च्युअल फाईट असणार आहे. आणि बाकीचे ग्रांटेड आहेत की हा हे तर आपल्याला मतच देणार आहे, बरोबर आहे. तर हा एक तोटा तिथल्या इलेक्शनचा आहे. सो विनर टेक्स ऑल हे कन्सेप्ट कळाले तुम्हाला. आणि मग आता इलेक्शन झाल्यानंतर काय होणार, काउंटिंग होणार. आता काउंटिंग झालं का अजून नाही, काउंटिंग होणार आहे त्यांचं या नोव्हेंबरच्याच काही दिवसांमध्ये, आणि आय थिंक 26 नोव्हेंबरला त्यांचा प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेटचा फायनल काउंटिंग होईल, ते कळेल. आता फक्त कोणत्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हला किती मत पडले ते कळालेलं आहे. ते फायनल प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट आपल्याला 26 नोव्हेंबरला कळणार आहे. ते तारखा ठरलेल्या असतात त्यांच्या, त्यांनी गॅप पण भरपूर दिलेला आहे. जुनी सिस्टम त्यांनी की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना जो वेळ लागतो इलेक्शनचा, आता या दरम्यान त्यांचं कॅम्पेनिंग सुरू राहतं. प्रत्येक स्टेटमध्ये कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाणार, कॅम्पेनिंग सुरू असणार, मग आपापल्या पॉलिटिकल पार्टीचा ते प्रचार करणार वगैरे, असं भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये. 2, 3, 4 महिने निघून जातात त्यांचे. ओके, तर आता प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट जो होता आता रिपब्लिकन पार्टीचा, तर तो कोण होता, डोनाल्ड ट्रम्प. आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कमला हॅरिस ज्या आहेत तर त्या होत्या. जे लास्ट टेन्युअर मध्ये कोण होतं, व्हाईस प्रेसिडेंट. आणि लास्ट टेन्युअर मध्ये कोण होतं प्रेसिडेंट, जो बायडन. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत. आता हे इलेक्शन झाले, कॅन्डिडेट वगैरे इलेक्शन झाल्यानंतर हे इलेक्टोरल कॉलेज आहे तर ते एलिमिनेट केलं जाईल. संपलं त्यांचं काम. आता त्यांचं काम काय होतं, त्यांना मतं मिळाली, आता ते प्रेसिडेंटला मतदान करतील, दॅट्स इट. ते आता ते कोणी होते, आता ते काही मेंबर ऑफ पार्लमेंटच होते असं काही नाहीये. काम त्यांचं संपलं. त्यांचं इलेक्टोरल कॉलेजचं कामच काय आहे, कॅन्डिडेटला, प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेटला मतदान करणे. काम संपलं, विषय संपला. ओके, क्लिअर. इलेक्टोरल कॉलेज आता येते या ठिकाणी गेलेला. काही इंटरेस्टिंग फॅक्ट या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात असं येईल की फर्स्ट जो टेन्युअर असतो त्यांचा, कोणाचा टेन्युअर, प्रेसिडेंटचा जो टेन्युअर आहे तो किती वर्षाचा असतो, 4 इयर. आपल्याकडे किती आहे, 5 वर्षाचा फिक्स टेन्युअर आहे. ओके, प्रेसिडेंटचा. सेकंड, ते टर्म जर आपण बघितलं, टर्म्स किती वेळा ते इलेक्शन जे आहे तर ते कंटेस्ट करू शकतात, 2 टाइम्स. व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन यावरून त्यांच्यावरती इम्पिचमेंट प्रोसेस चालते. जसं की डोनाल्ड ट्रम्प वरती इम्पिचमेंट प्रोसेस आहे. आता ते त्या कोर्टाचा रिझल्ट पण त्याच दिवशी येणार आहे ज्या दिवशी ते प्रेसिडेंट होते. योगायोग. पण त्यावेळेस मग आपल्याला माहिती आहे की काय होऊ शकते किंवा काय होऊ शकणार नाही. ओके, व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन यावरून ते असतात. तर अशा पद्धतीने हा जो काही प्रेसिडेंट आहे तर तो निवडला जातो. कुठला, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्यांच्या इलेक्शन जर तुम्ही बघितलं तर त्याच्या करिस्मॅटिक असतात. करिस्मॅटिक म्हणजे काय, एखादा फेस घ्यायचा जो खूप पॉप्युलर आहे त्या पॉलिटिकल पार्टीचा आणि इलेक्शन लढवायचे. बरोबर आहे की नाही, आलं लक्षात. ऑलराईट. तर आपल्याकडे तसा म्हणजे ते प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये त्या करिस्मॅटिक किंवा पर्सनॅलिटी सेंट्रिक ज्या इलेक्शन आहेत तर त्या होत राहतात. वेराज पार्लमेंटरी फॉर्म ऑफ केसमध्ये प्राईम मिनिस्टर कोण असणार आहे हे मात्र कोणालाच माहित नव्हतं. से फॉर एक्झाम्पल इन 2009 when the election already done, nobody knows the face of prime minister. मग कोण झालं 2009 मध्ये, 2004 असेल, 2009 असेल, मनमोहन सिंग. माहित नव्हती की कोण होणार. ओके, तर ते तसं असते. पण आपल्याकडे आता ते इलेक्शन स्टाईल जी आहे तर ती इलेक्शन स्टाईल आपल्याकडे आलेली आहे की एखाद्याचा फेस दाखवायचा. से फॉर एक्झाम्पल आता हे 2014 पासून खूप जास्त प्रमाणामध्ये यायला लागलं. 2014 असेल, 19 असेल, किंवा आपल्याकडे आता या स्टेटमध्ये नाही चालत कारण ऑलरेडी खूप पर्सनॅलिटी आहे ज्यांना सीएम व्हायचं आहे. महाराष्ट्राचे जे इलेक्शन आहे त्यामध्ये सीएम सगळ्यांनाच व्हावं वाटणार आहे. ओके, पण ते डिक्लेअर नाही करणार. पण पीएमचं डिक्लेअर होतं की काँग्रेस जिंकली तर राहुल गांधी, बीजेपी जिंकली तर नरेंद्र मोदी. म्हणजे ही जी काही स्टाईल आहे आपली इलेक्शनची आता आपण तिकडे हळूहळू कन्व्हर्जन आपलं जे चालू आहे, आपलं ट्रान्सफॉर्मेशन जे चालू आहे, आपलं जे मायग्रेशन होत आहे तर ते
प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा त्यांची जे इलेक्शन स्टाईल आहे तर त्या स्टाईलकडे आपण जातोय, जे की योग्य नाहीये. आणि त्यांची नाही म्हटलं तरी प्रेसिडेन्शियलच्या इलेक्शन होतात, आपल्याकडे प्राईम मिनिस्टरच्या इलेक्शन होत नाही. वी आर टॉकिंग अबाउट द हेड ऑफ द गव्हर्नमेंट. ओके, जो ऍक्च्युअल हेड आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत ह्या काही महत्वाचे मुद्दे आहेत जे की आपण डिस्कस करणं गरजेचं आहे. ओके, आता तुम्हाला याच्यावरती काय काय प्रश्न आहेत ते मला सांगा. कळालं? एकदा बघून घ्या, सगळे सिस्टम बघून घ्या, आतापर्यंतचे ज्या नोट्स आहेत ते बघून घ्या. आता हे 2 लेक्चर बघणं गरजेचं आहे तुम्ही. एक तर हे आता इलेक्शनचं प्रेसिडेंट, आणि सेकंड कुठला आहे आपला पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट वर्सेस प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. हे 2 जे आहेत तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. एकदा बघून घ्या सगळं, आणि कुठं तुम्हाला इश्यू येतात त्यावरती मला प्रश्न विचार. सिनेट मध्ये 50 स्टेट मधून 100 येतात कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह, आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मधून 430 आहे. हे दोघांना पण पीपल डायरेक्टली इलेक्ट करतात. आणि हेच ते जे हाऊस ऑफ जे स्टेट आहे ते डायरेक्ट इलेक्शन नाहीये. राज्यसभेची डायरेक्ट इलेक्शन सिस्टम नसते कधी पण, बिकॉज दे आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्टेट्स. तिथले जे गव्हर्नमेंट इलेक्टेड आहेत, तिथले जे गव्हर्नमेंट आहे ते आपले 2 मेंबर पाठवत असतात. सो इट इज इनडायरेक्ट इलेक्शन इन द सिनेट. हेच 538 इलेक्टोरल कॉलेजला काय करतात ते स्टेट. 538 टोटल कॉन्स्टिट्युएन्सीज कन्सिडर करतो आपण. टोटल जेवढे मेंबर आहेत तर त्या मेंबरला आपण काय करतो, रेप्लिकेट करतो की एवढे मेंबर आहेत, आणि मग ते मेंबर जे आहेत तर ते इलेक्टोरल कॉलेजमध्ये तेवढेच असावे. दे आर नॉट द रिप्रेझेंटेटिव्ह इन ऑफ द स्टेट्स और ऑफ द लेजिस्लेटिव्ह ऑर्गन. ओके, इलेक्टोरल कॉलेज इज इंडिपेंडेंट बॉडी ऑफ एक्झॅक्ट नंबर, जे की स्टेट आणि असं ते दिसतं की ते स्टेट आणि हाऊसला, सिनेट आणि हाऊसला रिप्रेझेंट करतात असं. येस, ओके. सो ठीक आहे, इथं आपण थांबूयात आजचा. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत 10 क्वेश्चन्स बनवलेले, टेस्ट होती खरं तर, ते क्वेश्चन घेऊन जा. तुम्हाला क्वेश्चन टेस्ट सिरीजची क्वेश्चन आपल्या अँसेंट वरती जे इम्पॉर्टंट 5 टॉपिक झालेले आहेत त्याच्यावरती 10 क्वेश्चन आहेत ते आज घेऊन जा, वाचून घ्या, त्याचे आन्सर स्ट्रक्चर बघून या, म्हणजे तुमचं थोडंसं रिव्हिजन टाईप पण ते होणार आहे. ओके, जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आय थिंक तुम्ही विचारू शकता. नसतील हे सिस्टम परत एकदा बघून घ्या, हे आपल्या युट्यूबला पण असणार आहे, त्याच्या लिंक मी तुम्हाला देतो. आणि पार्लमेंटरी वर्सेस प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट काय आहे, कुठल्या डिफरन्स बिटवीन पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अँड प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, असं. वाय वी ऍक्सेप्ट और चूजन द पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन्स्टेड ऑफ प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, व्हॉट इज द डिफरन्स, हे फक्त आपण प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी समजून घेतलेलं आहे. ओके, थांबवायचं मग इथं आपण सेशन. थँक्यू. काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके.